सर, काल 100 दिवसाचं मूल्यमापन करण्यात आलं आणि वर्गीकरण करून नंबर देखील देण्यात आले. ज्यांचा चांगला परफॉर्मन्स होता त्या अनुक्रमाने नंबर देण्यात आले. राज्यात पहिला क्रमांक हा महिला व बालविकास मंत्रालयाचा लागला. महिला व बालविकास मंत्रालय यासाठी दिलं असेल का 2100 रुपयाचं आश्वासन तर पूर्ण केलंच नाही, परंतु 1500चं सुद्धा नीट पूर्ण करत नाही. याकरता कदाचित दिलं असावं. म्हणजे कशा पद्धतीनं दिशाभूल आपण महिलांची करू शकतो हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. संजय राऊत म्हटले की पहलगाम हल्ल्यावरून यामुळे 3 मंत्रालय नापास झाले. सामान्य प्रशासन मंत्रालय पास कोणते झाले? दुसरा त्यात एक शिंदेचं मंत्रालय नगर विकास नाही नापास झालेलं आहे. अनुक्रमांक दुसऱ्या क्रमांकाचं कोणतं आहे सर? एक मिनिट. तुम्ही मला चांगलं सांगितलं. आता ग्रेडिंग दिलेलं आहे वेगवेगळ्या विभागांना. तुम्ही कसं बघता याच्याकडे? तुम्ही एवढं ग्रेडिंगचं आता मी अनेक वर्ष राहिलो, विधानसभेत राहिलो, मंत्रिमंडळात राहिलो. ग्रेडिंग देण्याचे निकष काय हे तपासले पाहिजे. खरं म्हणजे सगळ्या विभागावर सर्व आघाडीवर अपयशी ठरलेलं हे सरकार आहे. एक लक्षात घ्या की संजय निराधारचे जर तो त्याला डोल म्हणत असेल, पूर्वी आपण संजय निराधार योजना ती करण्यात आली आणि ज्याला काहीच आधार नाही त्याला तो दिला जातो. आता त्यांचे जर 4-4 महिने त्यांचे निधी गेला नसेल, त्यांच्याजवळ ते पैसे गेले नसतील तर ते निराधार काय करत असतील? खरं जे राज्य अशा पद्धतीनं निराधाराची काळजी घेऊ शकत नाही ते राज्य सगळ्यात कुचकामी राज्य, ते सरकार कुचकामी सरकार आहे असं म्हणलं तर वावगं ठरत नाही. म्हणून कोणतीही आघाडीवर हे यशस्वी नाही. अपयशी अशा पद्धतीनं त्यांची वाटचाल चाललेली आहे. 100 दिवस अपयशी, 100 दिवस असंच उल्लेख याचा करावा लागेल. संजय राऊत म्हटले की पहलगाम हल्ल्यावरून विरोधकांनी सरकारला पाठिंबा देण्यापेक्षा आधी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायला पाहिजे. काँग्रेसवर निशाणा होता थेट. नाही, ठीक आहे. काँग्रेसनं जो निर्णय घेतलेला आहे, विचारांती घेतलेला आहे, ज्यावेळेस देशाचा विषय येतो, देशाच्या संरक्षणाचा विषय येतो, नागरिकांच्या संरक्षणाचा विषय येतो, त्यावेळेस सरकारनं योग्य कार्यवाही करावी. त्या चांगल्या योग्य कारवाईच्या पाठीशी आम्ही राहू हे सांगितलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी राजकारण करण्याची आवश्यकता नाही असं कदाचित त्यांना वाटलं असेल. सर, दुसरा क्रमांक PWDला देण्यात आला नाही, संपूर्ण राज्यामध्ये एवढे गचके खात आहेत नागरिक, त्यामुळं त्या प्रत्येक गचक्याला त्या सरकारची आठवण येते आणि म्हणून कदाचित नंबर 2 त्यांना दिला असेल. तिसरा कृषी विभागाला विमा योजना बंद केली ना. 1 रुपयात विमा योजना घोषणा केली, मतं घेतली लोकांची आणि ती योजना बंद केली. याच्याकरता कृषी विभागाला केलं असेल. शेतकऱ्याच्या